सांगलीच्या जत तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये सर्वच पक्षातले पदाधिकारी आणि नागरिक सध्या आक्रमक झालेत। जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी राजरोसपणे अवैध जुगार मटका सुरू आहे। याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत। तसंच दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी, शिवाय खासगी सावकारी यासह इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्याची मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली गेली। त्यांना याबद्दलचं निवेदन दिलं गेलं। यावेळी जत तालुक्यातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर सामाजिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं। जत तालुक्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळं शोधून काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करावं, संशयित ठिकाणी अचानक छापे टाकून कठोर कारवाई करावी, तसंच या अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जावा, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली।